13 जुलै 2026. 80 हा सिनेमा पाहिला हिंदी. सुंदर आहे. सुंदर म्हणजे मनाला हेलकावून टाकणार आहे की काय परिस्थिती झाली आहे आणि लोकांची मनं कशी मरून गेली आहेत. कोणाला काही भावनाच राहिल्या नाही. म्हणजे इतक्या क्रूरतेने कसे लोक वागू शकतात हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावरच्या रिॲक्शन्स पुन्हा. तर थोडक्यात एक कुटुंब असतं आणि त्यांना एक मुलगा असतो छोटा आणि त्यांचे शेजारी पाजारी त्यांना चांगला म्हणजे व्यवस्थित चालायचं. ती बाई म्हणजे तरुणी ती शाळेत टीचर असते. नवरा काहीतरी छोटं मोठं काम करत असतो आणि म्हणजे मॅक्झिमम तो घराची देखभाल करत असतो. आणि एका दिवशी त्यांच्या शाळेच्या ह्याच्यात काहीतरी फंक्शन असतं तर तिला यायला उशीर होतो. तिची चूक एवढीच होते की इतक्या रात्री ती एकटी निघते त्या रस्त्यावरून आणि 4 टाळकी तिला गाठतात, कारमधून चालले असतात आणि तिच्यावर रेप करतात आणि तिला रेल्वेच्या पटरीवर देतात टाकून. आता हे लोक रात्रभर वाट बघतात, आई का नाही आली, लेट येणार हे माहिती, पण नाहीच. मग एकदम हॉस्पिटलमधनंच फोन येतो म्हणजे त्यांना आणि मग तिथे पोचतात. मग तेव्हा त्यांना कळते असा असा प्रकार घडलाय. ती तर आधी बेशुद्धच असते, काही सांगायच्या मनस्थितीतच नसते आणि डॉक्टर जेव्हा ट्रीट करतात आणि ती थोडी होशमध्ये येते आधी तर तिला नीट दिसतच नसतं, सगळं धुसर धुसर धुसर, क्लिअर कोणाचे चेहरे नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे खूप सिरियस हालत झालेली असते तिची. आणि मग केस फाईल होते. तर आता आधी कोण आहेत, काय, सगळे एव्हिडन्सेस कलेक्ट करणं, सगळे प्रकार नेहमीचे चालू असतात. तापसी पन्नू तिची वकील असते. केस सुरू होते. अगेन्स्टचा वकील परत वेड्यासारखे प्रश्न विचारणं, हे सगळं प्रकार सुरू होतात. हळूहळू मग ती म्हणजे मग ज्यांच्यावर आधी मग कार त्या सीसीटीव्हीच्या थ्रू कार आधी आयडेंटिफाय केली जाते, कुठेतरी सापडते. मग त्यांनी म्हणे पोलीस कंप्लेंट केलेली असते की आमची कार चोरीला गेली आणि मग ते असेच स्टोरी बनवतात की काही मुलांनी ती लुटली आम्हाला हे करून. म्हणजे जेव्हा त्या अॅक्युजला त्यांना जी शंका येते, त्यांना पकडतात त्या कारच्या अनुषंगाने, तर ते म्हणतात की आम्ही तर लग्नाला चाललो होतो पण वाटेतच पिस्तूल दाखवून आम्हाला हे केलं आणि मग आम्हाला काय माहित वगैरे वगैरे, अशी कारणं त्या मुलांची असतात. मग ओळख परेड होते तर तिला नीट दिसतच नसतं, तर ती म्हणे मी शुअरली काही सांगू शकत नाही की हे मुलं आहेत का नाही आहेत का काय. आणि मग जेव्हा म्हणजे ती केस मग हळूहळू अशी चालू असते पेंडिंग की बाबा हे प्रॉपरली, बरं डीएनए मॅच होत नाही, तर तो पोलीस पण एक त्यांच्यातला करप्ट असतो. त्यांनी ते सगळे बदललेले असतात, कपडे जाळून टाकलेले असतात या लोकांनी, सगळे म्हणजे असे प्रकार चाललेले असतात. तर त्याचाच एक म्हणजे जे नवरा बायको असतात त्यांचाच एक मित्र असतो. तर त्याच्या बायकोबरोबर पण वाईट घटना घडलेली असते आणि तापसी पन्नू त्याची मैत्रीण असते त्याच्या बायकोची. तर त्याला मग ते सहन होत नाही. मग तो ठरवतो जर कोर्ट ह्यांना पनिशमेंट देणार नसेल या मुलांना तर आपणच द्यायची. आणि त्याला हेही आश्चर्य वाटतं की वडीलही त्या मुलाचे, तर त्यातला एक मुलगा जो असतो त्यांनी रेप नसतो केलेला, म्हणजे 4 जणांनी केलं असतं आणि एक ड्रायव्हिंग करताना तो नाही नाही म्हणत असतो असं करू नका, पण ते ऐकत नाही आणि तो म्हणत असतो की मेरे पापा की कार आहे, गडबड हो जाएगी. तर ते सगळं रक्त किंवा जे काही घाण झाली असते ती सगळी ते कार वॉश वगैरे करून, म्हणजे त्यांनी सगळे सबूत मिटवलेले असतात. तर वडील बरंच म्हणजे त्याला आधी हे करतात, पण मग तेही तयार होऊन जातात त्यांच्या साईडनी बोलायला वगैरे. तर मग हा ठरवतो, जो मित्र असतो, की आपणच पनिशमेंट द्यायची आणि मग तो त्याला मारतो त्या मुलाला, नेमका ज्याने नसतं केलं रे, आणि त्याला टाकून देतो पटरीवर. आणि त्यात चेहरा दिसू नये किंवा सीसीटीव्ही मध्ये तर छत्री घेतलं असतं. झालं मग छत्री मॅन ते सगळीकडे न्यूज पसरल्या जाते की असे छत्री मॅन पैदा व्हायला पाहिजे, अशा लोकांना अशीच पनिशमेंट मिळायला पाहिजे वगैरे वगैरे प्रकार. सगळ्यांना शंका येतेच या लोकांच्या, यांच्याच फॅमिलीपैकी कोणीतरी असेल वगैरे, पण असं एव्हिडन्सेस काही मिळत नाही.
मग परत अजून एकाची हत्या होते. अशा 2 लोक मरतात आणि तिसरा सटकतो, म्हणजे चुकून त्याला गोळी लागायच्या ऐवजी त्याच्या गर्लफ्रेंडला किंवा त्याच्याबरोबर जी मुलगी असते तिला लागते आणि ती मरते. मग हे लोक तापसी पन्नूला कळतं की म्हणजे येतो अंदाज की यांनीच केलेलं आहे. मग ती त्याला जरा समजवते. तो स्वतःहूनच कोर्टात पोलिसांना सरेंडर होतो की हो मीच केले हे गुन्हे वगैरे असं. आणि मग नंतर जे उरलेले 2 जण असतात तर मग त्यांचे आणि एक तर आश्चर्य म्हणजे ती केस पुन्हा उभी राहते, पुन्हा सगळं वाद प्रतिवाद सगळे प्रकार चालू असतात. तर त्या ह्याच्यात त्यांना लक्षात येतं की एक जो असतो तो सापडतच नसतो, जो 5वा असतो तो. नाव त्याचं कळलं असतं पण कोणी त्याच्याबद्दल सांगायला तयार नसतं. पण मग चौकशी करता 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 हे कळतं की यांच्या शेजारी म्हणजे त्यांचा जो शेजारी असतो, ज्यांची पोरं सगळे हे एकत्र खेळत असतात आणि सगळे हे तो जिम इन्स्ट्रक्टर असतो आणि त्यानीच सुरुवात केली असते रेप करायला. आणि त्यांनी रात्री येऊन ते कपडे जाळले असतात. ते लोक त्याचा रेकॉर्ड काढतात. जुना त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड असतो. त्यांनी मागे पण एका मुलीवर रेप केलेला असतो आणि ज्या मुलीवर रेप केलेला असतो तीच त्याची बायको असते. आणि मग ती तापसी पन्नू तोंड उघडायला लावते तिच्या बायकोला आणि मुलीला. मग बायको पण सांगते की रेप केला होता, मग माझ्याशी लग्न केलं, म्हणजे मी रोज रेप सहन करते थोडक्यात आणि आयुष्य काढते. माझ्या पोरीला माझ्या रेपिस्टला बाप म्हणायला होते. ती पण सांगते की हाँ पापा ने जो मम्मी के साथ करते हैं वही उनके साथ किया. आणि अशी म्हणजे ती कोर्टात ग्वाही देते आणि रात को कपडे जला रहे थे वगैरे. म्हणजे ते इतकं हृदय हादरवणारे डायलॉग्स आहेत ना. म्हणजे मग शेवटी म्हणजे तिच्या एव्हिडन्सनी म्हणजे शेवटी आईला आणि मुलीला आपल्या वडिलांच्या आणि नवऱ्याच्या अगेन्स्ट अशा पद्धतीचं स्टेटमेंट द्यावं लागतं आणि मग सगळ्यांनाच फाशीची शिक्षा, मरेपर्यंत फाशीची शिक्षा होते. तर मग तापसीमध्ये तेच म्हणते की आज हे इतके लोक पुढे आले आणि कशाची लाज किंवा शरम न बाळगता त्यांनी दिलं म्हणून ही केस सॉल्व्ह झाली. त्या तारखेला ज्या दिवशी विचारले त्या दिवशी 80वी ही केस होती. म्हणजे त्याच्या आधीचे जे 78, 79 जे असतील त्यांचं काय, त्याच्यातल्या अर्ध्या तशा कोवळ्या वयाच्या मुली आहेत किंवा काही इतके आहेत की जे बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, त्यांचं काय. म्हणजे अशा रोज प्रत्येक 20 मिनिटाला असे रेप होतात. तर कुठे आणि काय आपला कुठे चाललाय म्हणजे समाज. आणि जोपर्यंत हे अवेअरनेस लोकांमध्ये येणार नाही, म्हणजे लपवून ठेवणं किंवा आपल्यावर रेप झाला हे उघडपणे न सांगणं किंवा त्याला शिक्षा न देणं किंवा आता जसं त्या बाईने लग्न केलं तिलाच नवरा म्हणजे हे करून, तर ह्या गोष्टी जोपर्यंत बंद होत नाही किंवा स्त्री जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत हे काही थांबणार नाही. हिलाही आधी मग जे ठीक झाल्यावर शाळेत जायला बघते तर प्रिन्सिपल म्हणते तुझी काहीच चूक नाही, आमचीही काही चूक नाही, म्हणजे मी तर घ्यायला तयार आहे पण मीच तुला आता घेणार नाही. कारण मग ती दाखवते 9वी 10वीच्या मुलांनी कशा मीम्स टाकल्यात मोबाईलवर. म्हणजे काही काही मुलांनी ते इतके या थराला गेले आपल्याच टीचरच्या होते की काश मैं होता उन लडको की जगह, अशा वगैरे टाईपची मीम्स. त्यामुळे काय म्हणायचं आता या मुलांना, या जनरेशनला, आजकाल नवीन पिढीला. किंवा काही काही म्हणजे असे कमेंट्स त्याच्यामुळे म्हणे तुला आता टीचर म्हणून घ्यायचं तर इट इज इम्पॉसिबल. म्हणजे अशा प्रकारच्या मग तिला फेस कराव्या लागतात गोष्टी. पण मग नंतर सगळं ठीक झाल्यावर ती मग पुढे दुसऱ्या जॉबला जायला लागते. पण म्हणजे हे सगळं विदारक चित्रण त्याच्यात दाखवलं, खूप इफेक्टिव्ह आहे सिनेमा. मला तर भयानक आवडतं. अक्षरशः विचार करायला लावणार आहे, डोकं फुटतं. काम तर काय सगळ्यांचं सुंदरच आहे, छान.